मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध प्रशासकीय बाबी आणि विकास प्रकल्पांवरती पंतप्रधानांशी चर्चा केली आहे। केंद्र सरकारच्या मदतीने सध्या राज्यामध्ये महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प असे अनेक प्रकल्प सुरू आहेत। या सगळ्याचीच माहिती पंतप्रधानांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या संदर्भात त्यांना पत्र देखील दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे। काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे। पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली। मुंबई ते वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। यावेळी उन्नत विरार सी लिंकसाठी जपानी अर्थपुरवठादार कंपनी जायका मार्फत आर्थिक सहाय्य देण्याची त्यांनी मागणी केली आहे। त्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली। याबाबत अर्थमंत्री सीतारामन यांनी निश्चितपणे सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वन विषयक प्रलंबित मंजुरींबाबत त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली। मंजुरीतील विलंबामुळे विकास कामं रखडू नयेत यासाठी जलद निपटारा करण्याची विनंती केली आहे। यावरती केंद्रीय मंत्री यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रस्तावांना गती देऊन त्वरित पर्यावरणीय मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं आहे। नवी दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली। त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली आहे। मोहोळ यांनी ट्विट करत यावेळी विविध विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती दिली। महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचं मार्गदर्शन आणि दूरदृष्टी प्रेरणादायी असल्याचं मोहोळ म्हणाले। त्यांच्या अनुभवातून अधिक जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून अनेकदा ते केंद्रामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगतात। त्यावरती काल मुख्यमंत्र्यांनीच भाष्य केलं। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरीही चर्चा होतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातच आहे असं स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे। अनेक लोकांना वाटतं मी दिल्लीत जावं, पण त्या सर्वांना सांगतो की मी मुंबईमध्येच आहे असं फडणवीस म्हणाले। असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। दिल्लीत जाणार नाही असं म्हणणाऱ्या फडणवीसांना पृथ्वीराज चव्हाणांनी टोला लगावलाय। त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण वरून आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले असं चव्हाण म्हणाले। मी सांगितले की मी महाराष्ट्रात राहणार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, आठवतंय ना तुम्हाला? झाले ते वरून आदेश आल्यावर काय करतायत? एकनाथ शिंदे ही काँग्रेसच्या वाटेवरती होते असा दावा करून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी खळबळ उडवून दिली आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकरामुळे दलवाई काँग्रेसमध्ये येण्यास तयार होते, मात्र काँग्रेसमधील काही जणांनी विरोध केल्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही असं दलवाई म्हणाले। दलवाईंच्या या वक्तव्याला दुजोरा देत पृथ्वीराज चव्हाणांनी भेटी झाल्याचं मान्य केलं, पण भेटी नेमक्या कशासाठी झाल्या ते सांगण्यास नकार दिला।
पृथ्वीराज चौहान साहब जब चीफ मिनिस्टर थे तो एकनाथ शिंदे साहब भी कांग्रेस में आने के लिए तैयार थे। वो बोले कि मुझे अगर लेंगे तो पूरा ठाणे डिस्ट्रिक्ट और पालघर मैं आपके साथ लाऊंगा, वहाँ की सारी कॉरपोरेशंस लाऊंगा। ये सब बातें उन्होंने की थी, लेकिन हमारे कुछ लोगों ने उसको विरोध किया और इसीलिए आज सरकार उनकी बैठी है, नहीं तो ये सरकार काँग्रेस की होती। असं म्हणायचं का गोपीनाथ मुंडेप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा काँग्रेसमध्ये? मी त्यावर काही बोलणार नाही. नक्कीच आमच्या भेटी झाल्या होत्या, परंतु काय चर्चा झाली ते आता राजकारणात आहेत, आमचे मित्र आहेत, नेते आहेत. त्यामुळे आता काय आम्ही वैयक्तिक कामाच्या निमित्ताने झाली होती का पक्षांतर किंवा इतर याच्यात? ते तुम्हाला कामाच्या निमित्त होत राहते, ते काय अधिकार त्यांचा आमदारांचा असतो. हुसेन दलवाई यांनी जो दावा केलेला आहे तो खरा आहे? आता हुसेन दलवाई काय बोलले ते त्यांना विचारा तुम्ही काय बोलले ते. त्याचं म्हणणं हेच होतं की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये यायला तयार होते आणि तुमच्या नेतृत्वात सगळं ते काय सुरू होतं. मला बोलणं उचित ठरणार नाही. त्यांचे आता मित्र आहेत, आमचे ते काही कामं करत नाहीत, पण तरी आमचे मित्र आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या या कथित काँग्रेस प्रवेशाच्या विचारांवरती पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा भाष्य केलंय. खरं तर पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकार परिषद घेत याबाबत दावा केल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मात्र एबीपी माझाशी बोलताना चव्हाणांनी वक्तव्यावरती ठाम असल्याचं म्हटलंय. 13 ऑक्टोबरला गोपीनाथ मुंडे आणि माझी भेट झाली, त्यानंतर 18 ऑक्टोबरला याच विषयावरती मी दिल्ली दौरा केला असं चव्हाणांनी म्हटलंय. सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबत चर्चा झाली होती. या घटनेला माणिकराव ठाकरे साक्षीदार आहेत असंही त्यांनी म्हटलंय. मला ते 13 ऑक्टोबर 2013ला वर्षावरून भेटले. आमची बरीच चर्चा झाली, मी काय झाली सांगणार नाही. आणि आता मला पुढची तारीख दिल्लीची आठवत नाही, पण बहुतेक माझ्या रेकॉर्डमध्ये 18 ऑक्टोबरला दिल्ली दौरा आहे आणि त्यामध्ये एकही कार्यक्रम दिसत नाही मला. नाहीतर आम्ही नेहमी कुणाला भेटलो, काय झालं हे सगळं असतं. तर ही 18 ऑक्टोबरची तारीख असू शकते असं मला वाटतं. पण मी जे बोललोय ते 101% मी त्याच्यावर कन्फर्म्ड आहे आणि त्याला साक्षीदार माणिकरावजी ठाकरे आहेत. त्यावेळेला मुंडे साहेब हे विरोधी पक्षाचे उपनेते होते लोकसभेमधले, सोनियाजींच्या समोर बसायचे ते. तर म्हटले बहुत अच्छा होगा, त्यांनी परवानगी दिली. कारण पक्षप्रवेशाला पक्षाध्यक्षाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. हे सगळ्या गोष्टी आहेत. मी ते सांगितले ते तंतोतंत 101% खरं आहे. असं म्हणतायत की तुम्ही फक्त पक्षात या, निवडणूक लढणं नंतर होईल हे. तर ते म्हटले नाही, मला शक्य होणार. ते म्हटले मला निवडून येणं अवघड होईल. त्यांचं एक वाक्य असं आहे, ते मी पुन्हा रिपीट करतो, नागपूरचे दोघं मला त्रास देतील. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल आपल्या नव्या टीमची घोषणा केली. नवीन यांच्या नेतृत्वाखाली या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील विनोद तावडे, डॉक्टर भारती पवार आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. या टीममध्ये 13 उपाध्यक्ष आणि 8 सरचिटणीस नियुक्त करण्यात आलेत. स्मृती इराणी आणि राजस्थानच्या वसुंधरा राजेंना देखील या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. दरम्यान 7 महिन्यांपूर्वी नितीन नवीन यांची अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर ही नव्या कार्यकारिणीची घोषणा प्रलंबित होती. मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आमचे श्री नितीन नवीनजी यांनी एक नवीन टीम घोषित केलेली आहे. अतिशय चांगली टीम आहे. अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलं आहे. अनेक युवा लोक देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जी लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीममध्ये सामील झाल्यानंतर आता भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मंत्रिपद जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. गोयल यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षात नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे ते सरकारमधून बाहेर होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. सध्या ते केंद्रामध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दिल्लीत आंदोलन झालं, त्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि आता दिल्लीत विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकेल असा एकही मंत्री नाही. त्यामुळे हे बदल झाले असावेत असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय.
विनोद तावड्यांना काही पद मिळालं असेल किंवा जाहीर झालं तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून चांगलं काम करावं, लोकांची सेवा द्यावी. आता काय आहे की ज्या दिल्लीमध्ये आंदोलन जे झालं कॉक्रोच पार्टीचं, आणि त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता कोणतरी तिथे शिक्षण मंत्री लागेल, कारण आत्ता जी व्यवस्था आहे प्रल्हाद जोशी मुळातच 3 खाते होते, तर 4थं दिलं आहे. म्हणजे नरेंद्र मोदींना असं वाटतं की शिक्षण खाते पार्ट टाईम खातं आहे, तात्पुरतं खातं आहे, तर मग वेगळी गोष्ट आहे. पण त्यांना कोणतरी जबाबदार असा चांगला गृहमंत्री शिक्षण मंत्री द्यावा लागेल, त्याचं राष्ट्रीय त्याचं स्टेटस आहे, उंची आहे, तो विद्यार्थ्यांची बरोबरीच्या नात्यानं चर्चा करू शकेल, विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये विश्वास असेल आणि तो नीट परीक्षा सुधारू शकेल, शिक्षण व्यवस्थेला पैसे आणू शकेल असा माणूस. आज भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये असं कोण चेहरा दिसतोय का तुम्हाला? त्यामुळे त्यांना कोणीतरी आणावं लागेल. त्यातून ही चर्चा सुरू झाली की बहुतेक एका दगडात 2 पक्ष. त्यांनी सांगितले की मी महाराष्ट्रात राहणार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, आठवतंय ना तुम्हाला? झाले ते वरून आदेश आल्यावर काय करतात ते. जेनझींचं आंदोलन आणि त्यानंतर जेनझीचा एकूणच बोलबाला यामुळे शिवसेनेनं मुंबईची धुरा नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी नव्या युवा चेहऱ्याची चाचपणी पक्षामध्ये सुरू आहे. काल नंदनवन इथं आजी-माजी खासदार, आमदार, नेते, उपनेते यांची बैठक झाली आहे. पुढे 2 दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे नव्या चेहऱ्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे. अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलाय. रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची रस्सीखेच होती. मात्र अनिकेत तटकरेंना विधान परिषदेमध्ये पाठवण्याच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रीपद देण्याची तडजोड झाली होती आणि त्यानंतर केवळ नाव जाहीर करण्याची वाट पाहिली जात होती. तसंच नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होती. मात्र नाशिकच्या राजकारणावरती भाजपचे गिरीश महाजनच वर्चस्व ठेवून होते. अखेर अपेक्षेप्रमाणे गोगावले आणि महाजन यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्रीपदाची माळ पडली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेताना बायकोनं कानात बातमी सांगितल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तसंच नाशिकमध्ये 80% खड्डे बुजवलेले असून उरलेले लवकरच बुजतील असं देखील महाजनांनी म्हटलं. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोने सांगितली. मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून त्याला पाठवण्याच पावलं असं म्हणेल, पण चांगलं झालं. माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतो, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळ तेव्हा होईल. इकडे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप आभार. दरम्यान गिरीश महाजनांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पालकमंत्री निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना असतात आणि नाशिकच्या जबाबदारीसाठी गिरीश महाजन योग्य असल्याचं भुसे म्हणाले. नाशिकच्या पालकमंत्री पदावर माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. गिरीश भाऊंचं मी आपल्या मालेगावच्या नाशिकच्या नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करू. नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवरती खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नव्या पालकमंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करून काम करावं असा सल्ला राजाभाऊंनी दिला. तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावंच लागेल. परंतु मला माझी एकच अपेक्षा आहे की सर्वसामान्य लोकांचा विचार करून काम व्हावं, एवढीच माझी अपेक्षा. त्यांनी कोणत्या विषय कसा घ्यायचा आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्याच्यात आमचा काही हस्तक्षेप असायचं काही कारण नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला असून महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भरत गोगावले पालकमंत्री होताच म्हसळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला. याचवेळी CSR फंडाच्या भूमिपूजनासाठी आलेले खासदार सुनील तटकरे यांच्या समोरच शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद, भरत शेठ जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
राजकारणातून आपण एवढ्यात निवृत्त होत नाही, 2-4 जणांना निवृत्त करूनच निवृत्ती घेणार, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. मात्र हे 2-4 जण कोण याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे. मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय? 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं. आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं. पण कधी कधी कष्ट खूप पडतात आणि आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे, ही भावना असते. मोदींनी लाल किल्ल्यावरून विरोधकांना दिमागी नक्षलवादी संबोधल्यानं वाद शिगेला. सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा वाढता पाठिंबा. होय, आम्ही दिमागी नक्षलवादी, विरोधक सरकारवर तुटून पडले. एसआयआरची मुदत संपल्यानं राज्यात 2 कोटी मतदार वंचित राहण्याची शक्यता. एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मतदारसंघात भाजपचं काम, रोहित पवारांचा आरोप. फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. मी महाराष्ट्रातच राहणार, ज्यांना पतंग उडवायचे आहेत त्यांनी उडवावेत, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राज्याच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला. गिरीश महाजन नाशिकचे तर भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री. ही तर पांडुरंगाची कृपा, महाजनांची प्रतिक्रिया. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी 2 मोठ्या दुर्घटना. उज्जैनच्या महाकाल मंदिरात परिसरात चेंगराचेंगरी, 13 जण अत्यवस्थ. तर बिहारच्या लखीसरायमध्ये जलाभिषेकावेळी चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झारखंडमधील TDPLद्वारे घेतल्या गेल्या परीक्षा रद्द. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा. रामदास आठवलेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं. आठवलेंनी बोलून दाखवली इच्छा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं अशी इच्छा रिपाईचे नेते रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं रिपब्लिकन ऐक्यावरती मोठं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची माझी इच्छा असल्याचंही आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचं एकत्रीकरण बघायला मिळणं अत्यंत समाजाच्या फायद्यासाठी आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजे आणि ही भूमिका मी सुद्धा अनेक वेळेला मांडलेली आहे. माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं आणि पक्षाचं अध्यक्ष व्हावं ही माझी भूमिका आहे. आणि जर आम्ही एकत्रित आलो तर एक आपली मोठी ताकद उभी राहणार आहे आणि त्या ताकदीचा उपयोग समाजाच्या आर्थिक, सामाजिक सगळ्या न्यायासाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळं ऐक्याच्या संबंधामध्ये माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे. 4 पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे तरुण नेते अभिजित दिपके यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. नीट पेपरफुटी आंदोलनातील दिपके यांच्या धडाडीचं कौतुक करत रिपब्लिकन पक्षात आल्यास त्यांना राष्ट्रीय युथचं अध्यक्षपद देण्याची तयारी देखील आठवले यांनी दर्शवली आहे. कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीसह देशभरामध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरती आंदोलन केलं. हजारो तरुण आणि विविध पक्षाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मात्र सीजेपीच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनामध्ये काही माओवादी नेते सहभागी झाल्याचं आता समोर आलंय. नक्षली नेता अरुण भेलके दिल्लीतील आंदोलनामध्ये सहभागी होता. सध्या अरुण भेलकेचा त्या आंदोलनातील अत्यंत आक्षेपार्ह विधान असलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतील रस्त्यावरती आलेत. एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावरती उतरून दिल्लीतील संसद उखडून फेकून देतील असा धमकीचा इशारा देताना तो दिसतोय. लोकशाही पायदळी तुडवल्या जात
जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी, ही लोकशाही संवर्धित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे. ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे, बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत. आणि आताही जर तुम्ही जबाबदेही नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले, तर हा जनसैलाब 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उखडून फेकणार. सावधान. सक्त मजुरीची शिक्षा भोगलेला नक्षली नेता अरुण भेलके सीजेपीच्या आंदोलनामध्ये काय करत होता, असा सवाल जनसंघर्ष समितीनं उपस्थित केलाय. दिल्लीत अराजकता माजवण्यासाठी नक्षलवादी या आंदोलनात आलेले होते का, असाही प्रश्न विचारत आयोजक अभिजित दिपके यांनी जबाबदारी घ्यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी समितीनं केली. आक्षेपार्ह जे विधान करत असेल ते चुकीचं आहे. याची संपूर्ण जबाबदारी जो कोणी आंदोलन करते आहे, त्याचे जे संयोजक असेल त्यांच्यावरच जाईल. कारण त्यांनी अशा लोकांना बोलवलं असेल आणि अशा प्रकारचं विधान करायला लावत असेल आणि याचे परिणाम समजा उद्या पडत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार जे आंदोलन करते आहेत तेच राहील. कारण यांचा इतिहास हा पूर्वाश्रमीचा इतिहास आहे. म्हणजे एवढा इतिहास असताना जंगलाचा इतिहास आहे. त्यांनी केलेल्या कारवाया देशविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांच्यावर शिक्षा झालेली आहे. असे लोक समजा या आंदोलनात येत आहे, असं विधान करताय तर हे खूपच चुकीचं आहे. याचा तर आम्ही निषेध करतो. SIR वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी निवडणूक आयोगाने सरकारला घेरलंय. धक्कादायक म्हणजे भाजपनं सॉफ्टवेअर बनवलेलं असून केवळ त्यांच्या विचारांच्या लोकांचीच नोंदणी केली जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. अमित शहांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्या दूर सारण्यासाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजप काम करत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे SIRसाठी मुदतवाढ देण्याची मागणी रोहित पवारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीवेळी केली आहे. खरं तर खोटं नरेटिव्ह पसरवणं सोडून द्या, अशा शब्दांमध्ये भाजपनं पवारांना उत्तर दिलंय. SIRसाठी आजची डेडलाईन होती आणि त्यामुळे 2.5 कोटींवरच्या मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे सरकार यावरती कसा तोडगा काढणार हे पाहावं लागेल. सगळ्यात मोठा विषय असा आहे, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आमच्या लेवलला लढतोय, पण भाजपली मुद्दामून लक्ष देऊन एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार जिथं आहेत, अजितदादांच्या पक्षाचे आमदार तिथं आहेत, तिथं सुद्धा त्यांचा सॉफ्टवेअरचा उपयोग करून BLOवर प्रेशर आणून तिथे सुद्धा भाजपला मदत कशी होईल याचा प्रयत्न तिथं केला आहे. म्हणजे जेव्हा अमित शहा साहेब महाराष्ट्रात आले होते म्हणले होते आम्हाला 2029ला कुठल्याच कुबड्या नको, मग त्याची सुरुवात त्याची तयारी एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्याची SIR पासून केली हे मात्र खरं. इथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना. त्यामुळे हे खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे. SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहे. मुंबईतील ND स्टुडिओचा ताबा आता महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. मंत्री आशिष शेलार यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये 31 मार्च 2027 पर्यंत चित्रीकरणासाठी देण्यात येणाऱ्या स्थळांच्या शुल्कावरती 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच थीम पार्कच्या प्रवेश शुल्क आणि निवास व्यवस्थेवरती देखील सवलत दिली जाणार आहे. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बाधित मालमत्ताधारकांच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही असा विश्वास त्यांनी दिलाय. तर बाधित रहिवासी आणि व्यावसायिकांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या धर्तीवरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करावी अशी सूचना क्षीरसागर यांनी दिली आहे. मालमत्ताधारकांचं भूसंपादन याविषयीची अत्यंत महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी पार पडली. खऱ्या अर्थानं आई अंबाबाई मंदिर हे फार प्राचीन मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व मालमत्ताधारक हे कोल्हापूरचे रहिवासी आहेत, जुने रहिवासी आहेत. त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये हीच प्रशासनाची आणि आमची भूमिका आहे.
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील कर्मचारी खासगी कंपन्यांकडून नियुक्त वेटलीज कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यांवरती बेस्ट वर्कर्स युनियननं तीव्र भूमिका घेतली आहे. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. हे उपोषण आंदोलन चिघळल्यास किंवा बेस्ट कामगार मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास त्याचा फटका बेस्टच्या दैनंदिन बस सेवेला देखील बसण्याची शक्यता आहे. 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीमध्ये प्रलंबित वेतन करार तातडीनं करण्याची, त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि महापालिका सक्षम वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात येते. त्याचबरोबर वेटलीज कर्मचाऱ्यांसाठी समान कामाला समान दाम अशी देण्याची मागणी देखील युनियननं केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि अंतिम देण वेळेमध्ये देण्यात यावीत, तसंच बेस्ट उपक्रमाला आवश्यक आर्थिक निधी तातडीनं मंजूर करून द्यावा अशी ही मागणी करण्यात आली. उपोषणाला बसणार आहे आणि हे बेमुदत उपोषण असेल आणि मी घोषणा केलेली आहे की जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत हे उपोषण आता कोणत्याही आश्वासनांवर मागे घेतलं जाणार नाही. जरी 50%ला करत असलो तरी आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांची जबाबदारी आमची आहे हे आम्ही असं समजतो. त्यांनी संप केला होता, संपामध्ये अनेक लोकांच्यावर केसेसही झाल्या. आम्हाला असं काही घडू द्यायचं नाही म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारून मी उपोषणाला बसणार आहे. अहिल्यानगरमध्ये विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेचं गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी बंदची हाक देण्यात आली आहे. परिवहन विभागातील लूट आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात हे आंदोलन तीव्र करण्यात आलंय. पुण्यातील गुरु नानक डेअरीचा परवाना निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं एफडीएला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. अन्न विषबाधेच्या तक्रारीनंतर 12 जूनला एफडीएनं स्वच्छतेच्या कारणावरून दुकान बंद केलं होतं, तर पुनर्तपासणीमध्ये 98% नियमांचं पालन आढळून देखील दुकान 34 दिवस बंद ठेवण्यात आलं. न्यायालयानं एफडीएचा आदेश रद्द करत दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. तसंच तपासणीचा उद्देश चांगला असला तरी एफडीए गरजेपेक्षा जास्त कठोर आणि विचित्र पद्धतीनं कारवाई करत असल्याचे ताशेरे देखील उठले. मुंबई उच्च न्यायालयातील पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आमदार रोहित पवारांनी उच्च न्यायालयामध्ये भेट देत प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता मिलिंद साठे यांचीही सदिच्छा भेट घेतली. पेपरफुटी प्रकरणासह विविध कायदेशीर आणि सामाजिक विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. झारखंडमध्ये पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोठी घोषणा केली आहे. टीडीपीएल या एजन्सीमार्फत घेतलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाल्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व करणारे देवेंद्र महतो यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. अब जब इसका ऑपरेशन हुआ ही है तो पूरे तरीके से इसका ऑपरेशन होनी चाहिए और जो हमें जानकारी सीजीएल को लेकर हम लोग के समक्ष बताया गया और उस तथ्यों को समझ बूझने के बाद आज कैबिनेट ने जेएसएससी सीजीएल को भी रद्द करने का निर्णय लिया. जरूर हमारा जो तत्काल जो सिस्टम पे गड़बड़ी थी, जो धांधली हुई थी, उस पर कार्रवाई हुई है और जिस मकसद से हम लोग संघर्ष कर रहे थे, जान को जोखिम में डाल करके आंदोलन कर रहे थे और हमारा डिमांड पूरी हुई है, तो इसमें फिर भी खुशी की बात नहीं है क्योंकि अभी बहुत लड़ाई अभी बाकी है. स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोदी सरकारनं पाकिस्तानच्या ISI समर्थित शहजाद भट्टी नेटवर्क विरोधामध्ये मोठी कारवाई केली. तशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे. या कारवाईमध्ये 14 राज्यांमधून 253 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं असून 200हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच 80हून अधिक FIR दाखल करण्यात आलेत. दरम्यान या नेटवर्क करून IED, पाकिस्तान अंडरनन्सचे ग्रेनेड, त्याचबरोबर पिस्तूल आणि हेरगिरीचे कॅमेरे जप्त करण्यात आलेत.
मुंबई ATSनं पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया नेटवर्कच्या संपर्कामध्ये आलेल्या 8 संशयितांची ओळख पटवून त्यांची चौकशी केली आहे. 13 आणि 14 ऑगस्ट रोजी या सर्वांना चौकशीसाठी ATS कार्यालयामध्ये बोलावण्यात आलं होतं. सखोल चौकशीनंतर त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे सर्व संशयितांना सोडून देण्यात आल्याचं समोर आलंय. एकीकडे नाशिकमधील खड्ड्यांवरून राजकारण तापलंय तर दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे बाबत मोठा दावा केलाय. 27 वर्षांपूर्वी एक्सप्रेस वे बांधला, अजूनही खड्डा नाही असा दावा त्यांनी केलाय. तर सोशल मीडियावरील ट्रोलर्सना त्यांनी उत्तर दिलंय, राज्य सरकारनं मिसिंग लिंक बांधा पण मला टार्गेट केलं जातं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. ये 27 साल से मैं मुंबई पुणे हाईवे मैंने बनाया, कोई गड्ढा नहीं है उसके ऊपर. है क्या कोई गड्ढा? आप जाते हैं ना कभी? अभी भी रोड अच्छा है और उसकी न्यूज़ नहीं छपती पर कोई रोड दूसरे भी राज्य सरकार का कोई और गड्ढा है उस मिसिंग लिंक, और उसमें वो मेरे समय फॉरेस्ट परमिशन नहीं दी थी तो मैं नहीं बना पाया था. अब वो महाराष्ट्र सरकार ने बनाई, वो गिर गई तो भी सोशल मीडिया मुझे ही ठोक रही थी कि ये गिर गई तो इसलिए अभी ये सोशल मीडिया का एक फ़ायदा हुआ कि ये क्वालिटी कंट्रोल के लिए बड़ा उपयोगी हो गया. फटाफट ध्यान में आता है कहाँ गड़बड़ हुई है. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांची बैठक घेतली. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विसर्जन मार्ग आणि मिरवणुकीच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवण्याचे आदेश दिलेत. यासाठी प्रीकास्ट आणि लिओ पॉलिमर टेक्नो पॅच सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगितलंय. चांगलं काम करणाऱ्या महापालिकेला पहिलं, दुसरं आणि तिसरे असं बक्षीस देखील दिलं जाणार आहे. तर खराब काम करणाऱ्या मनपांची नोंद शासन ठेवणार असल्याचा इशारा देखील एकनाथ शिंदेंनी दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडण कप्पी गावामध्ये रस्त्याअभावी 25 वर्षीय गर्भवती महिला संगीता गेडामचा मृत्यू होऊन 2 महिने उलटलेले आहेत. तरी देखील प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. 8व्या महिन्यामध्ये घरीच प्रसूती झाल्यानंतर संगीता गेडाम यांना मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अखेर प्रशासनाच्या प्रतीक्षेत न राहता गोंदोलो सामुका या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव आणि गावकरी एकत्र आले. त्यांनी श्रमदानातून तेलंगणा सीमेवरती या दुर्गम गावातील रस्ता तयार करण्याचं काम सध्या हाती घेतलंय. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सिग्नल जवळ लाद्यांचा गठ्ठा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये स्कूल व्हॅनमधील विद्यार्थी थोडक्यात बचावलेत. मेट्रोच्या कामासाठी जमिनीवरती लावण्यात येणाऱ्या लाद्या क्रेनच्या साहाय्यानं वर चढवण्यात येत होत्या. मात्र क्रेनमधून लाद्यांचे गठ्ठे नेत असताना अचानक खाली कोसळले. त्याचवेळी खाली रस्त्यावरून एक खासगी शाळेची व्हॅन जात होती. लाद्यांचा गठ्ठा व्हॅनच्या जवळच कोसळला. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र मेट्रोचं काम करत असताना ठेकेदाराकडून सुरक्षेची योग्य काळजी घेतली गेली नसल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे. जोपर्यंत ठेकेदार कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा मनसेनं इशारा दिलाय. भाईंदर महानगरपालिका असू दे, MMRD असू दे, जे कुमार असू दे, यांच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे. वारंवार कृत्य करतायत, कोणी दुर्लक्ष, सगळे दुर्लक्ष करतायत, पोलीस स्टेशनची साथ नाही. त्यामुळे मला असं वाटतं याच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे. आमची मागणी आहे, जोपर्यंत गुन्हा दाखवला तोपर्यंत आम्ही काम चालू करायला देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी यवतमाळ जिल्ह्यातील कापरा आणि हिवरी इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अचानक भेट दिली. झडती दरम्यान शिक्षकांच्या तुलनेमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याचं आढळून आलं. यावरती नाराजी व्यक्त करत त्यांनी शाळा प्रशासनावरती तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेत. या पाहणीत मंत्र्यांनी मुलींचे वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह आणि वैद्यकीय कक्षाची पाहणी केली. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून वसतिगृहातील सुविधा, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या आणि आवश्यक सूचना दिल्या. माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजे नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय. दरवाजे नसल्याचा अहवाल आदिवासी विभागाकडे सादर करण्यात आलाय. दरम्यान मुलांच्या वसतिगृहामध्ये 177 विद्यार्थ्यांसाठी फक्त 15 बंक बेड आहेत आणि त्यामुळे 70% मुली जमिनीवरती झोपतात. तसंच काही खिडक्या बंद होत नाहीयेत, खिडक्यांना जाळ्या नाहीयेत, त्यामुळे साप येण्याची भीती देखील आहे. गडचिरोली आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाची घटना घडल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांची पाहणी सुरू आहे.
दरम्यान आश्रमशाळा तपासणीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर वसतिगृह अधीक्षक प्रवीण कडमथे ज्यांची शाळा ते माजी मंत्री वसंत पुरके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसतिगृह अधीक्षकांनी शाळेत नसलेल्या सुविधांचा पाढा वाचलाय, तर पुरकेंनी आदिवासी मंत्र्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. व्यवस्था आहे, पण अध्यक्षांनी 100 बेडची ऑर्डर दिलेली आहे. उद्यापासून त्याचं काम सुरू होईल जाईल. 10 ते 15 दिवसात त्याचं काम पूर्ण होऊन जाईल. किती विद्यार्थी बेडवर झोपतात? विद्यार्थी आता 15 बेड असल्यामुळे 15 बेडवरती 60 विद्यार्थी झोपतात. बाकी त्यांना गाद्या आणि सतरंजा दिलेल्या आहेत, चादरी वगैरे, आणि ते फ्लोरिंगवर झोपतात. मंत्री म्हणून त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गेलं पाहिजे. मी मंत्री असताना कुठल्याही शाळेमध्ये जातो, लोकांना कोण चुकलं की आमच्या शाळेमध्ये येतात. सुपरविजनशिवाय खऱ्या अर्थाने अपलिपमेंट होत नाही, आणि म्हणून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता पदभरती केली पाहिजे, राहिलेले पदं भरल्या गेले पाहिजे, आणि सगळ्या अनुषंगिक सुविधा आहेत किंवा नाही हे त्यांनी सुचवलं पाहिजे. नसेल कारवाई म्हणजे उचित कारवाई करता त्या संस्थेवर कारवाई केली पाहिजे, या मताचा मी आहे. हिंगोलीतील एका जिल्हा परिषद शाळेतला व्हिडिओ सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपकेंनी पोस्ट केलाय, ज्यामध्ये एक शिक्षक दारू पिऊन वर्गातच झोपला असल्याचं व्हिडिओत दिसतंय. हिंगोलीत दिपके यांनी लिंबाळामधल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती, तेव्हा गावकऱ्यांनी शाळेतील एक शिक्षक दारू पिऊन शाळेमध्ये येत असल्याचा गंभीर आरोप केलाय. शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकावरती निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या पाण्यात धोकादायक आजार पसरवणारा ई कोलाय जीवाणू असल्याची बाब समोर आली आहे. सीएसएमटीसह 4 स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यामध्ये ई कोलाय जीवाणू आढळलाय. यासोबतच भिवंडी, कल्याण, लोणावळा या स्थानकांमध्ये देखील हीच स्थिती असल्याचं समोर आलंय. देशभरातील 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. रेल्वे नियमानुसार पाणीपुरवठा यंत्रणेची वर्षातून किमान 2दा तपासणी अपेक्षित आहे. मात्र कॅगच्या पाहणीमध्ये 15 रेल्वे झोनमधील 436 स्थानकांवरती पाणी तपासणीसाठी आवश्यक टेस्ट किट उपलब्ध नसल्याचं आढळलंय. यामध्ये मध्य रेल्वेच्या 28 स्थानकांचा समावेश आहे. ई कोलाय जीवाणूच्या काही प्रकारांमुळे अतिसार आणि अन्न विषबाधेचा धोका देखील होऊ शकतो, आणि त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भिवंडी रेल्वे स्थानक हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचं स्थानक आहे. दररोज मोठ्या संख्येनं नागरिक मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असतात. त्यामुळे इथल्याही वॉटर कूलरच्या पाण्यामध्ये ई कोलाय आढळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. कॅगच्या अहवालानंतर रेल्वे प्रशासनाकडून भिवंडी रोड स्थानकावरील पाण्याची पुन्हा तपासणी करून प्रवाशांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील वॉटर कूलर रूममध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य असून तिथे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होता. या रूममध्ये इंजेक्शन नीडल आढळून आलेली आहेत. एबीपी माझानं ही बातमी प्रसारित करतात रेल्वेची स्वच्छता टीम तातडीनं वॉटर कूलर परिसरामध्ये स्वच्छ करण्यासाठी दाखल झाली. सफाई कंत्राटदारानं सांगितलंय की या स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्यांची वस्ती निर्माण झाली आहे. हे इंजेक्शन नशेचे असू शकतं. स्वच्छता करणं आमची जबाबदारी आहे, मात्र इंजेक्शन्स आणि सुरक्षा पाहणं ही आरपीएफची जबाबदारी आहे, अशी कबुली देखील त्यांनी दिली. कल्याण पश्चिमेमध्ये गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ वादामधून विद्यार्थ्याला उचलून नेत गोदामामध्ये डांबून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख याच्यासह अन्य विद्यार्थ्यांवरती माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा आणि 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची माहिती आहे. या मारहाणीमध्ये 2 विद्यार्थी जखमी झालेले असून अथर्वच्या डोक्यासह शरीरावरती गंभीर दुखापती झाल्या. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी संबंधित तरुणांचा जबाब नोंदवून तपास सुरू केलाय. मात्र घटना घडून 4 दिवस उलटून देखील आरोपींना अटक न झाल्यामुळे जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे. मला मारहाण केली. त्याच्यात वैभव पाटील म्हणून होता, त्यांनी जास्त मारहाण केली. रॉड टाकला माझ्या डोक्यात. माझ्या निखिल मराठी म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी दानिश शेखला खिचून नॅचरलच्या इकडे नेलं आणि त्या लोकांनी मला बघितलं आणि ते बोलले की ह्याला नेऊ उचलून, ह्याला मारूया आपण. बाहेर मारला मला पहिले, मग फडफडत त्याने आतमध्ये नेलं. मला शर्ट फाटेस तो पण मला मारलं त्यांनी तिकडे आतमध्ये. मयूर भोईर हा तिथे होता, त्याला मी ओळखतो आणि इतर लोकांची नावं मला त्या गडबडीत समजली नाही. वैभव पाटीलला मी ओळखलं का
मला नंतर त्याचं नाव मी काढलं, समजलं मला, आणि तो खूपच बोलत होता तिथे. आणि त्यांनी माझी अशी धमकीच दिली मला डायरेक्ट की तुझ्या मुलाला मी खलास मारू, काय करायचं ते कर तू. बीडच्या विलासकुले हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनावणे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्णयावरती थेट शंका उपस्थित केली आहे. सकाळी अर्ज दिला आणि संध्याकाळी सीआयडीची ऑर्डर कशी आली असा सवाल करत त्यांनी बीड पोलिसांवरती आणि डीजीपींवरती प्रश्न उपस्थित केले. तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी बजरंग सोनावणेंनी केली आहे. अटक आरोपींच्या सीडीआरमध्ये माझ्या मुलाचं नाव आलं तर मी त्याला स्वतः पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाईल असं देखील ते म्हणाले. या सर्व यंत्रणा सोडून तुम्ही सीबीआयकडे द्या. सीबीआयकडे जर दिलं ना तर सीडीआरच्या बाबतीत बोललं जातंय, सीडीआर त्यांचे सीडीआर. मी माझे जेवढेही आरोपी म्हणून आता अटक झालेत एवढ्या सगळ्या आरोपीच्या सीडीआर मध्ये जर माझ्या मुलाचं कुठं जर नाव आलेलं असेल तर मी स्वतःच नेऊन देतो पोलीस स्टेशन.